राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्वतः मैदानात उतरले आहेत। त्यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत कुरुल जिल्हा परिषद गटासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला। अर्ज भरल्यानंतर उमेश पाटील यांनी पुन्हा राजन पाटील यांना लक्ष केलं। बघा काय म्हणाले उमेश पाटील। हे शक्ती प्रदर्शन नाही आहे, हा मोहोळ तालुक्याचा पूर्ण पाठिंबा हा उमेश पाटील आणि त्यांच्या विचारामध्ये राजू खरे आमदार त्यांच्या विचारामध्ये जे म्हणून त्या ठिकाणी आमच्या बाजूने उमेदवार आहेत त्या सर्वांना हा पाठिंबा आहे। आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद तालुक्यातील जनतेने दिलेला आहे त्याच्यावर लक्ष घेता आम्ही 100% सर्व आमचे उमेदवार 6 जिल्हा परिषद सदस्य आणि 12 पंचायत समिती सदस्य आमचे निवडून येतील। धनुष्यबाण देखील आपल्या सोबत दिसत आहे, कशा पद्धतीची युती स्थानिकला झालेली आहे? धनुष्यबाणाची युती झालेली आहे, त्याचबरोबर तुतारीची पण युती झालेली आहे। घड्याळ तुतारी धनुष्यबाण आता त्याच्यामध्ये काही मतदारसंघामध्ये ओव्हरलॅपिंग झालेलं आहे, तर ते आम्ही सामोपचारानं त्या ठिकाणचे अर्ज जे आहेत जिथं आमची युती असतानाही काही अर्ज एकमेकाच्या विरोधात पडलेत ते त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठ नेत्यांवर चर्चा करून जे ठरलंय त्या पद्धतीनंच त्या ठिकाणच्या उमेदवार राहतील। त्याच्याकरता अजून अर्ज जे काही काढून घ्यायची प्रोसिजर आहे त्या दरम्यानच्या काळात ते होईल। 2017 आपण जे नरखेडमध्ये घोषणा केली होती अनेक विकास कामांची, त्यापैकी काहीच झालं नाही, त्यामुळे आता तुम्हाला नरखेड सोडण्याशिवाय पर्याय नाही असं बाळराजे पाटील म्हणतात। बाळराजे पाटलांना चॅलेंज केलं होतं माझ्या विरोधात निवडणूक लढवा म्हणून। तुम्हाला असं म्हटलं होतं की तुम्ही अनगर सोडा मी नरखेड सोडतो। तुम्ही एवढे मोठे कारखानदार आहात, खानदानी पाटील आहात, 3-3, 4-4 पिढ्याची तुमच्याकडे आमदारकी आहे, 40 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, अख्ख्या मोहोळ तालुक्याचे मालक म्हणून घेता। मग मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये जाऊन माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस तुम्ही दाखवलं नाही। पोरांनी नाही ते नाही, बापान तरी धाडस दाखव म्हटलं होतं, बापाने धाडस दाखवलं नाही। याचा अर्थ हे पळपुटे आहेत, हे निवडणूक लढवायला का घाबरतात? कारण यांना माहीत आहे की ते स्वतः जरी माझ्या विरोधात उभारले तरी त्यांचा पराभव होणार आहे आणि त्यामुळं पराभवाला घाबरून त्यांनी उमेदवारी अर्ज माझ्या विरोधात भरलेला नाही। आम्ही संबंध तालुका नजरेसमोर ठेवून काम करतो, फक्त नरखेड आणि नरखेडचा भाग असा संकुचित विचार करत नाही। त्यांनी फक्त संकुचित विचार केला, त्यांनी फक्त अनगरण त्यांचा भाग असा संकुचित विचार केला, म्हणून तो भाग सोडून मोहोळच्या दुसऱ्या भागात जाऊन त्यांना निवडणूक लढवण्याचं धाडस झालेलं नाही। तालुक्यात 6 तारखेला सगळीकडे कमळ दिसेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आता आजची अर्ज भरायला गर्दी बघितली, 10,000पेक्षा जास्त जनसमुदाय आमचा अर्ज भरण्याच्या करता आज एकवटला होता। त्यामुळं मोहोळ तालुक्याचा पाठिंबा हा कुणाच्या बाजूने आहे हे आजच स्पष्ट झालेलं आहे। 10 तारखेला कमळ हे गायब झालेलं दिसेल तुम्हाला।